नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 10 मे 2026 रोजी पंढरपूर येथे विठ्ठलनामाच्या गजरात नांदुरेकरांचा गौरव। पंढरपूरच्या पावनभूमीत रामभाऊ झांबरे महाराजांचा भव्य सत्कार। श्री क्षेत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठ्ठल विठ्ठल नामाच्या अखंड गजरात नांदुरे येथील हरिभक्त परायण श्री रामभाऊ झांबरे महाराज नांदुरेकर यांचा विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर तर्फे विशेष सन्मान करण्यात आला। पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। टाळ मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या स्वरांत पार पडलेल्या या सोहळ्यात रामभाऊ झांबरे महाराज यांच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला। विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणाऱ्या त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा म्हणून हा सत्कार सोहळा पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त हरिभक्त परायण नारायण महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन रामभाऊ झांबरे महाराजांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भैया पाटील, दिंडी प्रमुख हरिभक्त परायण रवींद्र हरणे महाराज, विजय महाराज खवले यांच्यासह अनेक वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असून संतांच्या विचारातून समाजात एकात्मता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला जातो, असे मत व्यक्त केले। रामभाऊ झांबरे महाराज यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणात आणखी भर घातली। भक्तांच्या जयघोषाने आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता।